2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला। एनआयएनं क्लीन चिट दिल्यानंतर सुद्धा मुंबई हायकोर्टानं साध्वीला जामीन देण्यास नकार दिलेला आहे। एनआयएच्या विशेष कोर्टानं खरं तर क्लीन चिट दिलेली होती साध्वीला, परंतु हायकोर्टानं जामीन नाकारलाय। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय म्हणणं आहे कोर्टाचं? न्यायालयात मुंबईच्या सेशन्स कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंग हिचा जामीन जो फेटाळलेला आहे, सेशन्स कोर्टात जे एनआय कोर्ट आहे तिथं हा खटला सुरू आहे। त्यामुळे आता साध्वीला पुन्हा एकदा हायकोर्टात यासाठी अपील करावं लागेल। सेशन्स कोर्टाने जामीन फेटाळलेला आहे। अजून सेशन्स कोर्टाने कुठल्या कारणांसाठी हा जामीन फेटाळलेला आहे याची अजून माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाहीये, कारण की ही इन कॅमेरा ट्रायल आहे, तिथं माध्यमांना आज जाण्यास बंदी आहे। तेव्हा आता साध्वी किंवा सरकारी वकील अविनाश रसाळ हे जेव्हा बाहेर येतील तेव्हा नेमका कुठल्या ग्राउंड्सवर किंवा कुठल्या कारणांसाठी जामीन फेटाळण्यात आला आहे त्यावर माहिती उपलब्ध होईल। मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार एकाला जर जामीन दिला तर साहजिकच इतर आरोपींनाही द्यावा लागेल असं बोललं जात आहे। मात्र अजून अधिकाधिक काय कारण आहेत त्याचा खुलासा होऊ शकलेला नाहीये। ज्ञानदा, अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल। त्या एनआयएनं क्लीन चिट देऊनही मुंबई हायकोर्टानं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला जामीन देण्यास नकार दिलेला आहे। दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर कोण आहे आपण पाहतोय। मध्य प्रदेशातल्या लहार गावात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा जन्म झालाय। सुरतमध्ये असताना अभाविपची कार्यकर्ता म्हणून साध्वी सक्रिय झाली। धार्मिक प्रवचन देता देता साध्वी बनलेली आहे प्रज्ञा सिंग ठाकूर। मालेगाव बॉम्बस्फोट जो 2008 साली झालेला होता त्यामध्ये हात असल्याच्या आरोपातनं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला अटक करण्यात आली। तुरुंगात असताना साध्वीची प्रकृती बिघडली आणि आपला छळ होत असल्याचा आरोपही साध्वीनं केला। आरएसएसचा नेता सुनील जोशी यांच्या हत्येचा आरोप देखील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरवर आहे। साध्वी प्रज्ञा सिंग सध्या भोपाळच्या तुरुंगात आहे आणि आता मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा साध्वीचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे।